मित्रांनो, पार्ट 1मध्ये आपण ज्या रेस्टॉरंटबद्दल बोललो होतो, त्या रेस्टॉरंटचं पूर्ण बिझनेस ॲनालिसिस आम्ही केलं आणि आमच्या लक्षात आलं, की 4 मुख्य कारणं आहेत, की त्यांचा प्रॉफिट खात होती किंवा त्यांचा प्रॉफिट वाढून देत नव्हती. पहिलं कारण होतं, की आयडल टाईम. सोमवार ते गुरुवार हा त्यांच्या दुपारच्या वेळातला आयडल टाईम होता, जिथे कमी टेबल भरले जायचे. त्यामुळे त्यांचा प्रॉफिट कमी होत होता. मग अशा वेळी आपण काय करू शकतो, तर कॉम्बो ऑफर काही लावू शकतो का? जवळच्या ऑफिसेस आहेत, त्यांना आपण लंच ऑफर काही देऊ शकतो का? हॅपी अवर्समध्ये काय असं आपण डिक्लेअर करून तिथे काहीतरी ऑफर देऊ शकतो, याच्याबद्दल डिस्कशन झालं. दुसरं कारण होतं, की ऑनलाईन व्हिजिबिलिटी. त्यांचा बिझनेस Googleवर रजिस्टर होता, तिथे रिव्ह्यू होते, पण Zomato आणि स्विगीवरूनच्या ऑर्डर कमी येत होत्या त्या. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय करता येऊ शकतं? रिव्ह्यू काय वाढवू शकतो का Zomato आणि स्विगीवरचे? याच्याबद्दल आम्ही चर्चा केली. तिसरं कारण होतं, की कॉस्टिंग. बरेचसे आम्ही मेनू कार्ड बघितल्यानंतर त्यांच्या मेनू कार्डमधले बऱ्याचशा पदार्थांचं जे कॉस्टिंग होतं, ते योग्य प्रकारे केलं होतं. त्याचा सेल्स होता, पण प्रॉफिट मार्जिन काही उरत नव्हतं. मग आम्ही म्हणलं, की पहिलं कॉस्टिंग काढायचं पदार्थाचं, त्याच्यावरती आपलं प्रॉफिट मार्जिन ठरवायचं आणि मग प्राईस मेनूमधली ठरली पाहिजे, याच्यावर डिस्कशन. आणि चौथं कारण होतं फिक्स कॉस्ट. म्हणजे त्या रेस्टॉरंटची ॲप्रॉक्स 2.5 लाखापर्यंत फिक्स कॉस्ट होती, जी जरी बिझनेस चालू नसला, बंद ठेवला, तरी 2.5 लाख त्यांना देणं होतं. तर त्याच्यावरती काय करता येऊ शकतं, असं आम्ही डिस्कशन केलं. तर याच्यामुळे पुढच्या काही महिन्यात त्यांचा प्रॉफिट नक्कीच वाढेल. पण मित्रांनो, तुमच्याही बिझनेसमध्ये 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे कॉस्टिंग आहे, मार्केटिंग आहे, बिझनेसची स्ट्रॅटेजी आहे आणि तुमचे डिसिजन आहेत. ह्या 4ही गोष्टींचं व्यवस्थितपणे ॲप्लिकेशन तर तुमच्या बिझनेसमध्ये झालं, तर तुमचा प्रॉफिट नक्कीच वाढेल. व्हिडिओच्या खाली ॲनालिसिस म्हणून कमेंट करा. तुम्हालाही 10 पॉईंटचा ॲक्शन प्लॅन, जो प्रॉफिट तुमचा वाढवेल, तो PDF मध्ये तुमच्या DMमध्ये मिळून जाईल. धन्यवाद.